नमस्कार, रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे आमरस पुरी। चला तर मग बघूया कसा करायचं ते। चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं। सगळ्यात पहिले आपल्याला लागतोय आंब्याचा रस। हा आंब्याचा रस मी मिक्सर मधनं काढून घेतलेला आहे। कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि तळण्यासाठी तेल। चला आता आपण कृती करूया। हा रस आता मी पूर्ण या परातीत काढून घेते। आता ह्यात आपण चिमूटभर मीठ टाकून घेऊया। मीठ हे ऑप्शनल आहे, कोणाला रसात आवडतं कोणाला नाही, नाही टाकलं तरी हरकत नाही। त्यानंतर आपण आता कणिक घेऊया। ही कणिक देखील आपल्याला या रसामध्ये टाकायची आहे। या रसामध्ये जेवढी कणिक मावेल ना तेवढीच आपल्याला यात घालायची आहे। आणि पुऱ्यांसाठी जसं आपण गोळा तयार करतो तसं आपल्याला करून घ्यायचं आहे। यात मोहन वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे, तुपाचं किंवा तेलाचं कशाचंच नाही। जेवढा रस घेतला त्याप्रमाणे तुम्हाला कणिक ही अंदाजानेच घालावी लागते, कारण कणिकेचा प्रकार प्रत्येकाच्या याचा वेगळा असतो। तो गहू किती ॲब्सॉर्ब करतो तो रस त्याच्यावरही कमी जास्त प्रमाण अवलंबून असतं। हे पहा, असा आपला हा गोळा तयार झालाय। आता थोडंसं हातावर तेल घेऊया आणि याला लावूया। अगदी एवढंसं तेल घेतलेलं आहे, एवढं चुरण्यापुरतं। थोडंसं कणिक चुरायची म्हणजे मग पुरी छान फुलते म्हणून। झटपट होणारा असा हा पदार्थ। कधी आपल्याला काहीतरी गोडे खावंसं वाटतं पण कमी गोड, तर हा असा व्यवस्थित गोड असतो। कारण ह्या माझ्याकडला आंबा इतका गोड होता की त्यात मी साखर टाकलेली नाही आहे, पण तुम्ही रसाची चव घेऊन पाहून ठरवू शकता की साखरेची गरज आहे की नाही। बघा, हा आपला असं तयार झालेला आहे। एक 5 मिनिटे याला ठेवायचं आणि आपण तळायला सुरुवात करूया। या पद्धतीने मी इतपत हा मऊ असा भिजवलेला आहे। याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही गोळे करून घेऊ शकता, किंवा एक पुरी तळताना दुसरा केला तरी हरकत नाही, करून ठेवलेच पाहिजे असेही नाही। हे पहा, माझ्याकडे हे पुरी यंत्र आहे। पोळपाटावरही आपल्याला हे करता येऊ शकतं, असं काही नाही आहे। अशी छान पुरी तयार झाली। इकडे तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यात आपल्याला ही पुरी सोडायची आहे। हे पहा, अशी छान पुरी फुगते। आणि मुख्य म्हणजे ह्या पुऱ्या खूप वेळ कडक राहतात। झटपट होणारा पदार्थ आहेच। एखाद वेळेस आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो त्याला आपण गोड करतो आणि तळायचे काहीतरी हवं असतं, मग 2 पदार्थाच्या ऐवजी हा एकच गोड आणि तळणाचा असा एकच पदार्थ तयार होऊ शकतो। आता आपण अजून एक पुरी करून मी दाखवते तुम्हाला। काय असतं की जून महिना सुरू झाला की आंबे असतात बाजारात, पण आपल्याला आंब्याचा रस खावासा वाटत नाही। बरेचदा आपण आंबे आणतो आणि मग ते तसेच राहतात, कारण पाऊस पडल्यावर नको वाटतो खायला। मग अशा वेळी हे आंबे संपवायचे कसे, तर हा झटपट होणारा पदार्थ आंब्याच्या रसाचा आमरस पुरी खूप छान पटकन होतो आणि लागतोही खूप सुंदर स्वादिष्ट। हे पहा, आपली आमरस पुरी तयार आहे। झटपट होणारा पदार्थ आणि समोरच्याला सरप्राईज देणारा।
कारण काय, त्या पुऱ्यांकडे पाहून त्यात हळद नाही काही नाही, पण आंब्याच्या रसामुळे रंग असा येतो की असं वाटतं तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत. आणि खाल्ल्यावर कळतं अरे ही तर गोड पुरी आहे. पण ही पुरी मात्र कधीही पण कुठल्या तरी तिखट लोणच्या बरोबरच खायला पाहिजे. कारण पुरी गोड असल्यामुळे तुम्ही मिरचीचं लोणचं, कैरीचं लोणचं, कोणतंही तिखट लोणचं किंवा लिंबाचं असेल तरी ते तिखटच, त्याच्याच बरोबर खाऊन बघा. फार सुंदर लागतं हा पदार्थ खाण्यासाठी. तुम्ही करून बघा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर देखील ही डिश सोपी आहे, शेअर करा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.